अवघ्या राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। पुढच्या 4 तासात राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला जातोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा हा इशारा आहे। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे। वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी महाराष्ट्रभरात कोसळण्याची शक्यता व्यक्त होते आहे। त्यामुळे पुढचे 4 तास राज्यातल्या विविध भागांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत। साधारणतः 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह विशेष करून कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाऊस बरसण्याचा इशारा आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल। मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात झालेलं आहे आणि हळूहळू मान्सूननं जोर पकडायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात दिलासा देणारी बातमी म्हणजे अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं होतं, परंतु जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे अनेक तलाव भरून वाहू लागलेले आहेत। जलाशयांमधला साठाही वाढतोय। जनावरांच्या पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागू लागलाय आणि त्यामुळे बळीराजा अर्थातच सुखावलेला आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, काय आहे वेधशाळेचा इशारा मुंबई आणि परिसरासाठी? ज्ञानदा, नक्कीच आपण पाहतोय की मान्सून हा मुंबईत दाखल झाल्यामुळे नागरिक हे सुखावल्याचं पाहायला मिळत आहे। कोकण किनारपट्टीत प्रामुख्याने पुढील जवळपास 4 तास हे महत्त्वाचे असणार आहेत, कारण सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसही मुसळधार असल्याची माहिती ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि लातूर, परभणी या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हा देखील मोठ्या प्रमाणात पडणार असल्याची माहिती ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। मागील आठवड्यात आपण पाहतोय की सलग पाऊस हा पडत असल्यामुळे शेतकरी हा जरी सुकावला असला तरी कुठेतरी नुकसान हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दुष्काळजन्य परिस्थितीत पाऊस पडल्यामुळे तिथे देखील पाण्याची जी टंचाई होती ती आता दूर झालेली आहे। मात्र आता वेगवान वाऱ्यासह जे पावसाचं पडणारं प्रमाण आहे यावरती आता पुढची ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबून राहणार आहेत। त्यामुळे हवामान खात्याच्या या एकूणच जो त्यांनी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने तरी नागरिकांनी सतर्कतेची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता अनेक ठिकाणी झालेला पाऊस आणि त्यानंतर दुष्काळजन्य परिस्थिती एकूणच याचा आढावा आता शासनाकडनं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेतला जाणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। ज्ञानदा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।